तुमचं वय किती असो, तुम्ही 40चे असा, 50चे असा किंवा 60चे असा, प्रत्येक व्यक्ती हे व्यायाम प्रकार करू शकताय. तर आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण असे काही आसने बघणार आहोत आणि असे काही सूक्ष्म व्यायाम बघणार आहोत जे आपण सगळे करू शकतोय. चला तर मग योगाभ्यासाला सुरुवात करूयात. एकदा आपलं वय वाढलं, आपण 40 आणि 50 आपण वय क्रॉस करत असलो किंवा त्या वयामध्ये असू, तर आपल्याला अनेक हेल्थ इश्यू हे चालू होतात. मग त्यामध्ये आपली पाठदुखी असेल, कंबरदुखी असेल, आपली मानदुखी असेल, आपल्या जॉईंट्स मध्ये पेन होणं असेल, गुडघेदुखी असेल, तर या सगळ्यांवरती आपण असे काही सूक्ष्म व्यायाम आहेत जे केल्याने आपण या सगळ्या प्रॉब्लेम्स पासून लांब राहू शकतो. तर असेच व्यायाम आपण बघणार आहोत, जे आपण खुर्चीवरती बसल्या बसल्या करू शकतोय किंवा कॉट वरती सुद्धा करू शकतोय. आणि तुम्हाला जर खाली मांडी घालून बसता येत असेल तर तुम्ही खाली बसून सुद्धा ते करू शकताय. चला तर मग योगाभ्यासाला सुरुवात करा. नंबर 1, आपण मानेच्या सूक्ष्म व्यायामांपासून सुरुवात करणार आहोत. त्यासाठी आपल्याला श्वास घेत अलगद मान मागे घेऊन जायची. पुन्हा श्वास सोडून देत हळूवारपणे मानेला पुढे आणायचं. 5 वेळेस आपण हे मुवमेंट करणार आहे. श्वासाकडे लक्ष द्यायचंय, भरपूर मोठा श्वास घ्यायचा आहे, सोडून द्यायचा आहे, पुन्हा घ्या, सोडून द्या, श्वास घ्यायचा आहे, सोडून देत मान सेंटरला घ्यायची. कान घ्यायचा आहे, उजव्या शोल्डर वरती आणि डाव्या शोल्डर वरती हळूहळू टच करायचं. उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे. नेक्स्ट आपल्याला करायचे नेक रोटेशन. हनुवटी छातीकडे घेऊन यायची, लेफ्ट टू राईट गोल मान फिरवायची. 1 श्वासाबरोबर, 2 श्वास घेत हाफ सर्कल, श्वास सोडून देत सर्कल कंप्लीट. 3 4 opposite side, right to left. 1 2 3 4. हळूवारपणे मान सेंटरला घ्यायची. यानंतर आपल्याला करायचे शोल्डर्स रोटेशन. हात त्यासाठी अलगद खाली घ्यायचे. श्वास घेत फक्त शोल्डरला आपण वरती उचलणार आणि गोलाकार हळूवारपणे खाली करायचे. आपले शोल्डर जर स्टिफ असतील तर शोल्डर जास्त वरती येणार नाही आणि छान रोटेट होणार नाही. पण ज्या प्रकारे आपण करू शकतोय तशी आपण करण्याचा प्रयत्न करायचा. श्वासाबरोबर घ्या. 1 2 3 4 5. आता अपोजिट साइड मागून पुढे. 1 2 3 4 5. ओके. आता उजवा हात घ्यायचा, उजवीकडे ठेवायचा. इफ आपल्याला पॉसिबल असेल तर एल्बो पासूनचा पूर्ण हात आपण जमिनीवर ठेवू शकतोय. आणि जर नसेल पॉसिबल एवढं आपल्याला वाकणं, कारण की मसल स्टिफ असेल तर इतकं वाकू शकत नाही, तर फक्त हात ठेवायचा आहे. हात ठेवा, नाही तर पूर्ण कोपरापासूनचा हात जमिनीवर ठेवायचा. इथे सेंटरला श्वास घ्यायचा, सोडून देत 1. पुन्हा आपल्याला हात चेंज करून घ्यायचा आहे. 2 3 4 5 6 7 8 9 10. ओके. रिलॅक्स करूयात या सेंटरला. आता आपल्याला करायची ट्विस्टिंग. श्वास घे, डावा हात घ्यायचा, उजव्या गुडघ्याला लावून घ्यायचा, अलगद उजवा हात मागे ट्विस्टिंग करायचे. होल्ड करूयात 5 सेकंड्स. 1 2 3 4 5. रिलॅक्स करूयात. सेंटरला यायचे, पुन्हा लेफ्ट साइडला जायचे. 1 2 3 4 5. आता ट्विस्टिंग करून घ्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10.
रिलॅक्स करायचंय. यानंतर डावा हात घ्यायचा, उजव्या गुडघ्याला आपल्याला टच करायचा आहे. श्वास घेत उजवा हात घ्यायचा, डावीकडे घेऊन जायचा. 1, साइड चेंज करून घ्यायची. 2, पुन्हा 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. आपण हळुवारपणे करायचे. आपल्या जर शरीराला काहीही करण्याची सवय नसेल तर तुम्ही 10 काउंट्सही करू शकत नाही. तुम्ही सुरुवातीला 5 काउंट 6 काउंट करू शकताय. त्यानंतर दोन्ही हात घ्या, शोल्डर वरती ठेवायचे. श्वास घेत हातांना पुढे घेऊन जायचे. पुन्हा श्वास सोडून देत हात शोल्डर वरती. स्टार्ट करायचं आहे. 1, 2, 3, 4, 5. असेच हात साईडला घेऊन जायचे. साईडला टर्न करा. 1, 2, 3, 4, 5. ओके. रिलॅक्स करत हात खाली घ्यायचाय. आपल्याला आता करायचंय क्लॅपिंग करायचंय. म्हणजे आपण जशा आरतीला टाळ्या वाजवतो तशाने वाजवायच्या. वाजवताना अगदी आपले जे हाताचे पूर्ण जे मर्मस्थान आहे ते एकमेकावरती टेकले गेले पाहिजे. ॲक्युप्रेशरचे पॉइंट ते सगळे दाबले गेले पाहिजे. अशा प्रकारचे आपल्याला क्लॅपिंग करायची. टाळ्या वाजवायला सुरुवात करूयात. 1, 2, 3. जास्तीत जास्त आवाज टाळ्यांचा करण्याचा प्रयत्न करायचा. 4, 5, 6, 7, 8, 9, 10. आता ह्या शेराला आपल्याला टर्न करून घ्यायचं. उजवीकडे यायचं आणि क्लॅपिंग करायचं. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. आता पूर्ण टर्न लेफ्टला करायचं. इकडे 10 काउंट्स करायचे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. रिलॅक्स करूयात. सेंटरला यायचे. क्लॅपिंग केल्यानंतर बॉडीमध्ये किती एनर्जी निर्माण झाली आहे ते तुम्ही केल्यानंतरच अनुभवू शकता. अशा प्रकारे जे काही आपण थोडेसे सूक्ष्म व्यायाम आता करून घेतले हे तुम्ही सकाळी संध्याकाळी कधीही करू शकतायत. पण जर तुम्ही काही चहा नाश्ता केला असेल तर त्याच्यानंतरचा आणि या व्हिडिओ करण्यामध्ये आपल्याला 1 ते 1.5 तासाचा गॅप ठेवा. उपाशी पोटी करण्यात आलं तर नक्कीच हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय फायदेशीर राहील. तुम्हाला जर काही हेल्थ इश्यू असतील तर ते तुम्ही मला विचारण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही मला कॉल करून आणि कॉन्टॅक्ट करू शकताय. चला तर मग भेटूयात आपण पुढच्या अशा एखाद्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा आणि हेल्दी राहा. धन्यवाद.